आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय हजरत मुहम्मदजी यांना अल्लाह कबीर भेटले. जसे की वेदांमध्ये प्रमाण आहे की परमेश्वर म्हणजे कादर अल्लाह, सर्व कायनातला म्हणजे सृष्टी उत्पन्न करणारा, पवित्र आत्म्यांना वरील आकाशातील तख्त सिंहासनावरून पृथ्वीवर येऊन भेटतो. त्याच पवित्र आत्म्यांमध्ये हजरत मुहम्मदजी आहेत, ज्यांना अल्लाह अकबर भेटले. परंतु अल्लाह कोणी बघितलाच नाही. इतर विद्वान चुकीच्या ज्ञानाच्या आधाराने अल्लाह यांना बेचून म्हणजे निराकार सांगतात. या कारणामुळे जो अल खिज्र रूपात भेटला तो अल्लाह तालाच आहे असा विश्वास होणे कठीण आहे. म्हणून हजरत मुहम्मदजी अल खिज्र रूपामध्ये भेटलेल्या अल्लाह ताला यांना ओळखू शकले नाही. संत गरीबदासजी, गाव छुडानी, जिल्हा झज्जर, प्रांत हरियाणा, देश भारत यांना देखील 10 वर्षाच्या वयामध्ये जिंदा बाबा म्हणजे अल खिज्रवाल्या वेशामध्ये अल्लाह ताला भेटला होता. जेव्हा बालक गरीबदासजी यांना विश्वास नाही झाला की हा बाबा जिंदा रूपामध्ये परमेश्वरच आहे, तर संत गरीबदासजी यांना अल्लाह ताला वर आकाशामध्ये बनलेल्या आपल्या तख्त सिंहासन असलेल्या सतलोकामध्ये घेऊन गेले. बालक गरीबदासजी यांना वरच्या सर्व आकाशांची म्हणजे ब्रह्मांड व लोकांची सहल करवली. तेथील सर्व व्यवस्था दाखवली. तत्वज्ञान त्यांच्या आत्म्यामध्ये प्रवेशित केले. संत गरीबदासजी यांना परत त्यांच्या शरीरामध्ये पृथ्वीवर सोडले. बालक गरीबदासला मृत जाणून चितेवर लाकडांच्या ढिगावर ठेवले गेले. अग्नी लावण्याची तयारी होती. त्याच वेळी गरीबदासजी जिवंत होऊन उठले. उठून चालू लागले. संत गरीबदासजी यांना अल्लाह अकबीर म्हणजे परमेश्वर कबीरजी यांनी जे सांगितले ते संत गरीबदासजी यांनी आपल्या मुखातून उच्चारण करून वाणी साखी बोलून सांगितले की कबीरजी यांनी म्हटले होते की गरीब खुरासान काबुल किला बगदाद बनारस एक बलख और विलायत तक हम ही धारे भेष. म्हणजेच भगवान कबीरजी यांनी सांगितले आहे की पूर्ण पृथ्वीवर सर्व देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये जिथे जिथे चांगले आत्मे जन्माला येतात त्यांना खरे आध्यात्मिक ज्ञान आणि खरी साधना देण्यासाठी मी वेगवेगळ्या वेशात जातो. अरब देशांमध्ये मी काबूल, खोरासान रोम मधील एक शहर, बगदाद इराकची राजधानी, बनारस भारतातील एक शहर आणि विलायत इंग्लंड इत्यादी ठिकाणी मीच जातो. माझ्यासाठी सर्व देश आणि सर्व मानव एक समान आहेत. हजरत मुहम्मदजी यांना सुद्धा जिंदा वेश धारण करून मक्का शहरामध्ये खुदा कबीर भेटले होते. संत गरीबदास यांना सांगितले होते वाणी अमर कच्छ रमेणी मधून मुहम्मद बोध सुनो ब्रह्मज्ञानी शंकर दीप से आए प्राणी लोक दीपकू हम ले गेऊ इच्छा रूपी वहां न रहेऊ उलट मुहम्मद महल पठाया गुज बीरज एक कलमा धाया रोजा बंग निवाज दई रे बिस्मल की नहीं बात कही रे. अर्थात कबीरजी यांनी सांगितले की नबी मुहम्मदचा आत्मा शिव म्हणजे तमोगुण देवतेच्या शंकरद्वीप लोकातून आलेला होता. भक्तीत ध्यान अधिक राहत होते. जेव्हा त्यांना काल याने पाठवलेला देवदूत जबरीलने काल ब्रह्मचे ज्ञान धमकावून भीती दाखवून सांगितले ते हजरत मुहम्मदने जनतेपर्यंत पोहोचवले. ते अपूर्ण व काल जालमध्ये अडकवून ठेवणारे ज्ञान आहे. जेव्हा मी म्हणजे कबीर देवने पाहिले की नेक आत्मा मुहम्मद कालच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे, तेव्हा त्याला भेट दिली. यथार्थ ज्ञान समजावले. त्याच्या आग्रहाने त्याला वर आपल्या लोकातील जेथे माझे सिंहासन तख्त आहे तेथे घेऊन गेलो. त्याचा शंकरद्वीप सुद्धा दाखवला जिथून ते पृथ्वीवर आले होते. परंतु मोहम्मदने सतलोकमध्ये राहण्याची इच्छा व्यक्त केली नाही, त्यामुळे त्याला परत शरीरात सोडून दिले. तरी सुद्धा मुहम्मदची वेळोवेळी मी गुप्त रूपामध्ये मदत करीत राहिलो. वाणी मुहम्मद बोध मधील ऐसा ज्ञान मुहम्मद पीरम मारी गौ शब्द के तीरम शब्द फिर जिवाई जिन गोसत नहीं बख्या हंसा राख्या ऐसे पीर मोहम्मद भाई. अर्थात परमेश्वर कबीरजी यांनी एक मंत्र अल्लाह अकबर मोहम्मदजीला जप करण्यास सांगितला. त्यामुळे मोहम्मदजीमध्ये अनेक सिद्धी प्रकट झाल्या. एक दिवस मोहम्मदजीने एक गाय वचन सिद्धीने मारून शेकडो मुसलमानांसमोर जिवंत केली. मोहम्मद पीर संत असे महान होते.
त्यांनी जीवाचे म्हणजे गायीचे रक्षण केले, तिचे मांस नाही खाल्ले. वाणी अमर कच्छ रमणीमधून 4 यार मिल मसलत भिनी, गौ पकड़कर बिस्मल किन्ही. तब हम मोहम्मद याद किया रे, शब्द स्वरूपी हम बेग गया रे. मुई गऊ हम बेग जिवाई, जब मोहम्मद के निश्चय आई. तुम्ह सत कबीर अल्लाह दरवेसा, मोमिन मोहम्मद का गया अंदेशा. दास गरीब अनाहद थीरम, भजल्यो सतनाम और सत कबीरम. अर्थात ज्या मुसलमानांसमोर हजरत मुहम्मदजीने वचन सिद्धी शक्तीने जिवंत केली होती, त्यांनी ही गोष्ट इतर सर्वांना सांगितली. जे विरोधी होते त्यांनी मसलत म्हणजे चर्चा केली आणि निर्णय घेतला की आम्ही गायीला बिस्मिल करू, म्हणजे गायीचा गळा कापून मारू. तिला आमच्या समोर मुहम्मदजी जिवंत करतील तरच मानू. निश्चित दिवशी हजारो मुसलमान व गैरमुसलमान यांच्या समोर गाय कापली गेली. मुहम्मदजीने गाय जिवंत करण्यासाठी सर्व तंत्रमंत्र केले. गाय जीवित नाही झाली तेव्हा मुहम्मदजीने अल्लाह कबीरजी यांना अल्लाह अकबर म्हणून उंच आवाजाने अनेक वेळा पुकारले. अल्लाह अकबर म्हणत म्हणत धरतीवर प्रत्येक वेळी माथा लावत आणि मग आकाशाकडे तोंड करून दोन्ही हात फैलावून अल्लाह अकबर म्हणून पुकारू लागले. त्या क्रियेला वर्तमानामध्ये सजदा म्हटले जाऊ लागले. तेव्हा कबीर देव तेथे पोहोचले. ते केवळ हजरत मुहम्मदजी यांनाच दिसत होते, उपस्थित लोकांना दिसत नव्हते. हजरत मुहम्मदने अल्लाह कबीरजी यांना सजदा केला आणि आपली इज्जत राखण्यासाठी विनंती केली. तेव्हा कबीर परमेश्वरजी कादर अल्लाह कबीरजी यांनी तुरंत गाय जिवंत केली. तेव्हा मुहम्मदजी यांची शंका समाप्त झाली आणि म्हणाले की हे सतकबीर म्हणजे अमर कबीर, तुम्ही वास्तवामध्ये अल्लाचे दरवेश म्हणजे भगवंताचे संत म्हणजे नबी आहात. हजरत मुहम्मदजी अजून सुद्धा अल्लाह कबीरजी यांना भगवान मानत नव्हते, भगवंताचे संत शक्तियुक्त मानत होते. ज्या कारणाने परमेश्वर कबीरजी गायीला जिवंत करून अंतर्धान झाले होते. त्यानंतर परमात्मा कबीरजी यांनी हजरत मुहम्मदची अरुची पाहून त्यास त्या वेशात भेटले नाही. इतकी शक्ती पाहून सुद्धा काल व कर्माच्या प्रभावामुळे सतलोकात जाण्याची गोष्ट मान्य केली नाही. सत्य साधना त्याला भेटली नाही, जी काल ब्रह्म पडद्याच्या आडून बोलणारा भगवान याची सांगितलेली साधना, रोजा ठेवणे, नमाज करणे, अजान बंग लावणे, ती जन्नतमध्ये जाण्याची नाही. जो कलमा जप करण्यासाठी कबीर अल्लाह यांनी मुहम्मदजींना दिला होता त्याने सिद्धी तर येत होती, युद्धामध्ये यश मिळू शकत होते, परंतु स्वर्गात जाण्यासाठी उपयोगी नाहीये. त्या कारणाने नबी मुहम्मदजी स्वर्गामध्ये सुद्धा जाऊ शकले नाही. पितर लोकात अन्य नबींच्या जवळ गेले आहेत, नंतर अन्य जन्म धारण करतील. 5. रुमीकडून अल खिज्रचा उल्लेख. रुमीद्वारा आपले मुर्शिद म्हणजे गुरु समस्तर्पेसच्या स्तुतीमध्ये लिहिलेल्या 2 रचना मसनवी आणि दिवाने कबीर मध्ये सुद्धा अल खिज्रचा उल्लेख आहे. हयात अल कुलब व्हॉल्यूम 2 बॅटल ऑफ बादर. अमीरुल मोमिनीमच्या हवालाने इब्न बाबा व्हाय सांगत आहे, अली सांगतो की बदरच्या लढाईच्या 1 रात्र आधी अल खिज्र मला स्वप्नामध्ये दिसले होते. मी त्यांना म्हटले की कृपा करून मला असा आशीर्वाद नाममंत्र द्या ज्याने मी लढाई जिंकू शकेल. अल खिज्रने मला म्हटले, वाच, ओ वन हू इज नॉट एक्सेप्ट दॅट ही इज. सकाळ झाल्यानंतर मी त्याची चर्चा हजरत मुहम्मद सोबत केली. हे ऐकून मुहम्मदजी म्हणाले, अली, अल खिज्रने तुम्हाला अल्लाचे सर्वात मोठे नाम शिकवले आहे. अली पुढे सांगतो की मी बदरच्या लढाई दरम्यान अल खिज्र यांनी सांगितलेल्या मोठ्या नामाचे निरंतर ध्यान करीत होतो.